नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ट्रस्ट श्री एकतत्वम डिव्हाइन यातल्या आजीच्या गोष्टी यातला भाग 14वा घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर उपस्थित आहे. माणूस हा उत्सवप्रिय आहे. त्यातून आपला सनातन धर्मात तर उत्सवच उत्सव असतात, जेणेकरून माणूस आनंदी राहावा, नंतर सामूहिकपणे सगळ्यांनी म्हणजे एकत्र यावं आणि गुण्यागोविंदानं नांदावं, ह्याच्यासाठी उत्सव असतात. बघितलं तर चैत्र शुद्ध पाडव्याला गुढीपाडव्यापासून मग पुढे रामनवमी येते. आता आज चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमानाचा, मारुती रायाचा आज जन्मोत्सव. तुम्हाला एक माहिती आहे का, मारुती रायाला आहे ना गावाचा रक्षण करता असं मानतात बरं का. कुठल्याही गावात गेलात तर वेशीला एक मारुतीचं देऊळ तरी असतंच असतं. आणि ह्या चैत्र महिन्यापासून गावातल्या उरुसाला सुरुवात होते. काय असतं, उन्हाळा असतो, खूप गरमी होत असते. मग संध्याकाळच्या जरा थोड्याशा गारवा झाल्यानंतर सगळेजण एकत्र येऊन गावात काही भजनं, कीर्तनं असे उत्सव चालतात. तर त्यातलाच आज मारुती रायाचा जन्मोत्सव. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मारुती हा केसरी आणि माता अंजनीचा पुत्र, त्यामुळे त्याला अंजनेय सुद्धा म्हणतात, केसरी पुत्र सुद्धा म्हणतात. तर त्यांची काय कथा आहे हे आपण बघत हनुमानाला वानर जन्म का घ्यावा लागला ही आज आपण कथा जाणून घेऊया बरं का. तर इंद्राचा दरबार, आणि इंद्र दरबारात आपल्याला माहिती आहे की अप्सरा असतात, जसं रंभा, उर्वशी हे इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा होत्या. तर तशीच एक कुचिक स्थला म्हणून एक अप्सरा होती बरं का. अतिशय दिसायला सुंदर होती. काय होतं माहिती का, की जिथे अति होतं ना त्याची कधीतरी माती होऊ शकते, है ना. गर्व होतो. तसा या कुचिक स्थलेला ना आपल्या सौंदर्याचा गर्व झाला. गर्वाने इकडे इकडे वाहू फिरू लागली इकडे तिकडे इंद्राच्या दरबारात. इंद्राच्या दरबारात एक ऋषी होते बरं का. एकदा काय झालं की ते ऋषी झाडाखाली ध्यान लावून बसले होते. काहीतरी झालं आणि कुचिक स्थलेला दुर्गती सुचली आणि तिने त्या ऋषींना फळं फेकून मारली. ऋषींची समाधी भंग पावली. तुम्हाला माहितीये की समाधी भंग पावल्यानंतर ऋषी चिडले आणि रागवल्यानंतर त्यांनी तिला शाप दिला की तुला पृथ्वीवर जायला लागेल, आणखीन एक राजकुमार दिसेल आणि त्याच्या तू प्रेमात पडलीस की तुला वानरीचं रूप घ्यावं लागेल. एवढा भयंकर शाप ऐकला आणि ती गलिता गात्र झाली, गर्भगळीत झाली एकदम. आणि ती ऋषींना विनवायला लागली की मला ह्याच्यातनं शाप तर आता हा भोगायला लागेल, पण काहीतरी उत्शाप पण द्या. तर ते म्हणाले की तुला जेव्हा पुत्र होईल तो शिवाचा अंश असेल आणि तो पुत्र झाल्यानंतर तुला परत सौंदर्य प्राप्त होईल आणि तू शापातून मुक्त होशील. तिने हे ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परत इंद्र दरबारात गेली. त्या दिवशी इंद्र खूप खुश होते बरं का. ते कुचिक स्थलेला म्हणाले की आज मी खूप खुश आहे, तुला काय मागायचं ते माग. कुचिक स्थलेने जे काय झालेलं होतं ते सगळं वृत्तांत इंद्राला तिने कथन केलं बरं का. इंद्र म्हणाले की हा शाप आहे, तो तुला भोगायला लागेल, त्याला आपण काही करू शकत नाही. पण मी एवढं एक वरदान देतो की तू खाली जाऊन तू तपश्चर्या कर आणि तुला निश्चितच शिवाचा अंश प्राप्त होईल पुत्र म्हणून, आणखीन तू शापातून मुक्त होशील. कुचिक स्थला ती खाली आली, म्हणजे पृथ्वीवरती आली आणि ती जंगलातून फिरत असताना तिला एक अतिशय सुंदर राजकुमार दिसला बरं का. आणि ती त्याच्या प्रेमात पडली. राजकुमाराच्या प्रेमात पडल्यानंतर ऋषीच्या शापानुसार ती वानरी झाली.
त्यांनी ऋषींनी हेही सांगितलं होतं की तू शाप जेव्हा भोगशील तेव्हा तू अंजनी ह्या नावाने तू परत नावारूपाला येशील. तर तिचं वानरीत रूपांतर झालं आणि तिचं नाव अंजनी झालं. ही अंजनी त्या राजकुमाराच्या समोर गेली. राजकुमारालाही पण तिने काय घेतलं तर स्वतःचा चेहरा असा झाकून घेतला होता बरं का. तर राजकुमार म्हणाला होता की हे कुमारी तू मला तुझा चेहरा दाखव. तर ती म्हणाली की महाराज काय करू, मी एका शापामुळे माझा चेहरा खूप विद्रूप झालाय हो. त्या राजकुमारांचं नाव केसरी होतं बरं का. ते राजकुमार अंजनीला म्हणाले की हे देवी मला तुझं रूप दाखव. हां, तर तिने मग शेवटी तिने जो असा घुंगट घेतला होता तो बाजूला केला. आणखीन केसरी म्हणाले की तुझ्या ह्या रूपात सुद्धा मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आणि माझं नाव केसरी आहे, मी वनराज पुत्र केसरी आहे. असं करून त्या दोघांचं लग्न झालं. आणखीन बरेच वर्ष झाली पण त्यांना मुलबाळ नव्हतं. तर अंजनी जी आहे तिने घोर तपश्चर्या केली. जवळजवळ 12 वर्ष तिने तपश्चर्या केल्यानंतर तिला वायू म्हणजे पवन हे तिला प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की मी तर शिवपुत्र तुला देऊ शकत नाही, शिवाचा अंश असेल तो पुत्र मी देऊ शकत नाही, पण मी तुला एवढा एक वरदान देतो की तुझा होणारा जो पुत्र असेल तो खूप बलशाली, खूप सामर्थ्यवान असेल. आणि मी तुला एवढा अजून एक आशीर्वाद देतो की तू शिवाची ध्यान कर, आणखीन शिव तुला प्रसन्न होतील. मग अंजनीची शिवाचं ध्यान केलं बरं का. तिनं शिवाचं ध्यान केल्यानंतर महादेव तिला प्रसन्न झाले. ते म्हणाले की माग तुला काय पाहिजे असेल. ती म्हणाली की मला असा शाप मिळालेला आहे आणि मी शापमुक्त तेव्हाच होऊ शकेल की जेव्हा मला शिवाचा अंश पुत्र म्हणून लाभेल. तर शिव म्हणाले तथास्तु, तुला शिवाचा अंश पुत्र म्हणून होईल. आणखी मग आजच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला आणि त्याला 11वा रुद्र असं म्हणतात बरं का. महारुद्र असंही त्याला म्हणतात. हां, तर अशा तऱ्हेनं तो हनुमानाचा जन्म झाला. अजून त्याला एक कथा आहे बरं का की जेव्हा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यावेळेस जे यज्ञातनं अतिशय दिव्य असे देव उत्पन्न झाले. आणखीन त्या देवाने त्यांना पायस म्हणजे खीर दिली. आणखीन त्यांना सांगितलं होतं की राजा, ही खीर तुझ्या तिन्ही राण्यांना वाटून दे, आणखीन त्याच्यातनं तुला अतिशय बलवान सामर्थ्यवान असे तुला पुत्र होतील. तर तसं त्याने दशरथाने राणी कौसल्या, राणी सुमित्रा आणि राणी कैकेयी ह्यांना ते 3 पात्रात ती खीर वाटून दिली बरं का. कौसल्या आणि सुमित्रा आणि कैकेयी हे खीर घेऊन जात असताना वरून एक घार आली बरं का. घार आली आणि तिने सुमित्रेच्या हातातला जो खिरीचं पात्र होतं, खिरीचा द्रोण होता, तो उचलला आणि ती उडून गेली. तो उचलल्यावर ती उडून गेली आणि सुमेरू नावाच्या पर्वतावर जिथे अंजनी माता शिवाचं ध्यान करत बसली होती, तर तिचे हात असं तिने हे केलेले असताना तिच्या हातात त्या घारीनं तो द्रोण टाकला आणि त्या घारीलाही शाप मिळालेला होता, तर ती शापमुक्त झाली. अशी सुद्धा एक हनुमानाची जन्माची कथा आहे बरं का. तर अशा ह्या शिवाचा अंश असलेल्या आणखीन पवनाने म्हणजे वायूने तिला वरदान दिल्यामुळे त्याला पवनपुत्र सुद्धा म्हणतात. असा हा अतिशय बलवान सामर्थ्यशाली असा हनुमानाचा जन्म आज आहे बरं का. आणि ज्याला बलोपासना करायची आहे, ज्याला सामर्थ्य प्राप्त करायचं आहे, ते हनुमानाची पूजा करतात. आणि हनुमान हा आपला रक्षक आहे बरं का, गावाचा रक्षण करता आहे.
आणि म्हणून प्रत्येक गावाच्या वेशीवर हनुमानाचं देऊळ असतंच बरं का. आपल्याला ही कथा कशी वाटली, आवडली का, ह्याचं कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॉमेंट करा बरं का. आणखीन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बरं का. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीराम जय जय राम.